यानंतर बघूयात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच महायुतीत खटके उडताना दिसत आहेत. खटके उडताना दिसत आहेत. अनेक मतदारसंघात तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे आणि असाच प्रकार पुण्याच्या हडपसरमध्ये सुरू झाला. हडपसरचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार चेतन तुपेंविरोधात भाजपनंच आंदोलन केल्यानं हडपसरमध्ये महायुतीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय. विधानसभेआधीच महायुतीत खटके. हडपसरमध्ये तुपेंच्या विरोधात भाजप आक्रमक. श्रेयवादावरून नामफलकाला काळं फासलं. चेतन तुपेंनी आंदोलकांचे आरोप फेटाळले. मांजरी उड्डाणपुलावरच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांचं नाव असलेल्या नामफलकाला काळं फासणारे हे कुणी विरोधक कार्यकर्ते नाहीत, तर ते तुपेंचेच मित्रपक्ष असलेल्या भाजपचे पदाधिकारी आहेत. हडपसरचे आमदार असलेले तुपे हे भाजपच्या आमदार योगेश टिळेकर यांनी केलेल्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतायत असा थेट भाजपचा आरोप आहे. चेतन तुपे महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या फलकाला काळं फासलं आणि निषेध केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच हडपसरमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र आहे. पुलाची रुंदी आणि पुलाची उंची या ठिकाणी त्यांनी कमी केलेली आहे. तसंच जे मी म्हणतो की योगेश अण्णांनी पाणी योजना आहे, पुलाचं काम आहे की रेल्वे उड्डाण पूल आहे, नदीवरचा पूल आहे, ही जी महत्वाची मोठी मोठी कामं केलेली आहेत. तसं विद्यमान आमदारांनी एक सुद्धा सांगावं की मी एक मोठं काम आहे जे लोकांच्या लक्षात राहील, एक पाणी टाकी बांधली किंवा पूल बांधला, काय त्यांनी केले. जो रेल्वेचा उड्डाण पूल आहे तो योगेश अण्णांनी त्याचा फड आणलाय. तो योगेश अण्णांच्याच काळात त्याचं भूमिपूजन झाले. त्याच्यानंतर रेल्वे उड्डाण पूल ते नदीपर्यंत 4 लेन रस्ता त्याच्या सुद्धा मध्ये योगेश अण्णांनी फॉलोअप घेऊन माझ्या माहितीनुसार बापट साहेब पालकमंत्री असताना त्याला फंड पडलेला आहे. भाजपच्या या आंदोलनाला चेतन तुपे यांनी सुद्धा उत्तर दिलंय. भाजपच्या आंदोलक कार्यकर्त्यांचा गैरसमज झाल्याचा चिमटा त्यांनी काढला. आपली भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यासोबत चांगली ट्युनिंग असल्याचा दावाही तुपे यांनी केलाय. अजून एक पूल त्याच्या शेजारी बांधायचा, त्याचा इस्टिमेट 25 कोटीचं आहे. त्याचं सार्वजनिक बांधकाम खात्यानं पैसे सरकारकडे मागितलेले आहेत. त्यामुळं जो काही तो बोर्ड लावलेला होता तिथं तो सार्वजनिक बांधकाम खात्याचा काम सुरू असल्याच्या माहितीचा फलक होता. तो कुठलाही उद्घाटनाचा किंवा श्रेयाचा फलक नव्हता. विधानसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटप सुद्धा अंतिम टप्प्यात आलंय. पण हडपसरमध्ये मात्र निवडणुकीच्या आधीच महायुतीमध्ये मतभेद असल्याचं दिसतंय. केवळ हडपसरच नाही तर अन्य अनेक मतदारसंघात सध्या उमेदवारीवरून रस्सीखेच रंगते. त्यामुळे हा तिढा महायुतीचे वरिष्ठ नेते कसे सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.